मित्रांनो, गाडी तर सुरू झाली शोरूम 1 जानेवारीला. वर्कशॉप पण सुरू करायला पाहिजे ना, की सर्व्हिसिंग सुरू कुठे करणार? तात्पुरतं कुठेही करा. मग आम्ही बावधनची जागा घेतली. बावधनची जागा अशीच तुम्हाला सांगतो, ती शोरूमसुद्धा 5.5 महिन्यात उभी केली. बावधनची जागा कारण की आम्हाला एजन्सीच मिळाली मे-जूनला. त्याच्यापुढे ह्या सगळ्या गोष्टी. मॉडेल कॉलनीची शोरूम आमची स्वतःचीच बिल्डिंग चालू होती, त्यामुळे सोपी झाली होती आणि त्याच्यामध्ये खालची दुकानं विकली नव्हती म्हणून अजून सोपं झालं होतं. तशी तिकडची जागा घेऊन ती शोरूम बांधणे, डिझाईन करणे. डिझाईनला आर्किटेक्ट त्यांच्या फक्त गाईडलाईन आल्या. माझ्याच ऑफिसमधला रणजित मुळे. रणजितला म्हटलं, चल तूच करायची शोरूम. बघ, तू काही हिंमत नाही हरायची. त्यांच्या जॅपनीजच्या गाईडलाईनमधनं आपण डिझाईन करायची, काही मोठा शोरूम नाही पाहिजे. आणि मेहनत घेऊन त्यांनी, मी, आमच्या सगळ्या टीमने, आमचे जेवढे तेवढे इंजिनियर होते ते, त्यांना विचारायचं, टोयोटाच्या गाईडलाईन घेतल्या आणि अप्रतिम वर्कशॉप टोयोटाचा बावधनला आम्ही उभा केला. अप्रतिम कशावरनं सांगतो तुम्हाला. तर ते सगळी मस्त पुढे शोरूम केली, मागे वर्कशॉप केला. नेहमी डिझायनिंगचा आपण विचार करताना काय काय करायचं, की काय प्रकारे आहे. तर शोरूम रोडपासून मुद्दाम आत घेतलेली, पुढे मस्त हिरवळ केली आणि मग लक्षात आलं की अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये चिकार वेळेला तिथे एवढं धुळीचा प्रॉब्लेम नसतो. गाड्या संध्याकाळच्या वेळेला त्या लॉनवर त्यांच्या शोरूमच्या बाहेर उभ्या असतात. मग ते गाडी घेणारे कस्टमर येतात. टिपिकल युरोपमध्ये मस्तपैकी त्यांची हाफ पॅन्ट असते, वरती टी शर्ट असतो, सगळी फॅमिली येते आणि त्या गाडीच्या भोवती फिरतात, हातात कॉफीचा मग घेतात आणि कॉफीचा मग घेत 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 एक एक घोट घेत ते गाडी अशी फिरून बघत असतात. आम्ही आमच्या ठरवलं टोयोटाला की अशीच अरेंजमेंट आपल्याकडे करायला पाहिजे. म्हणून माझ्या बावधनच्या टोयोटाच्या शोरूमच्या पुढे मोठी लॉन ठेवली, ज्याच्यात गाडी उभी करता येईल. पण धुळीचा पण विचार केला, त्यांच्याकडे धूळ कमी असते, तर धूळ आपल्या गाडीवर येऊ नये म्हणून कडेने सगळं वॉटर बॉडी तयार केल्या, असे छोटे छोटे फाउंटन केले. गाडी लपणार नाही, पण साधारणतः जमिनीपासून 1.5 फूट उंच उडणाऱ्या अशा सुंदर फाउंटनची लाईन केली. पाणी घेतलं आणि गाडी आत उभी केली, लॉन डिझाईन केली. प्रत्येक गोष्ट गरजेतनं आपण करतो. जसं मॉडेल कॉलनीच्या शोरूममध्ये ती पहिल्या मजल्यावरची शोरूम वाटता कामा नये, पार्किंगच्या वरती वाटता कामा नये, पण पूर्ण भर घातली. आत्ताही ज्याला इंटरेस्ट असेल, आर्किटेक्ट असेल, आत्ताही जाऊन बघा कधी चौकामध्ये, तुम्हाला असं वाटणारच नाही की ती स्टीलवर पार्किंगवर शोरूम आहे म्हणून, त्या चढामुळे, अशा उतरत्या स्लोपमुळे. तसं या बावधनमध्ये सुंदर हिरवळ टाकली. त्याच्यानंतर शोरूमच्या डिझाईनमध्ये शोरूमला हाईट दिली पाहिजे. आम्ही हाईट देतो शोरूमला, कारण त्याला हाईटशिवाय काही होणार नाही. हाईट दिली. वर्कशॉपमध्ये काय काय, वर्कशॉपमध्ये किती बे करता येतील, किती बे म्हणजे एक गाडी करायला, उभे करायला बे, पेंटिंग बूथ, त्याच्यानंतर डेंटिंग पेंटिंग असतं, ठोककाम करणे, अशा सगळ्या रचना समजून घेतल्या. मग तिथं जो माझा माणूस काम करेल, आपल्याकडे वर्कशॉपमध्ये ते वरती पत्र्याचं रूप आहे, साईडने भिंतात, गरम होईल. त्याचं काय करायचं? हाईट द्या. हाईट देऊन नुसतं गरम थांबणार आहे का? वरनं तर तुम्ही ते पंखे हल्ली काढता, धूर काढणार. वरनं व्हेंटिलेशन दिलं. व्हेंटिलेशन खूप महत्त्वाचं आहे, की जवळजवळ मी तिथे हाईट दिली 18 फूट, ऑलमोस्ट 2 मजल्याची वर्कशॉपला. ती 2 मजल्याची हाईट देऊन त्याला पूर्ण व्हेंटिलेशन ठेवलं. तरी पण माझ्या वर्कशॉपला शोरूममध्ये जेव्हा कस्टमर येतो ते एअर कंडिशन आहे. अरे, शोरूममधला कस्टमर एअर कंडिशनमध्ये येतो, रिपेअरला गाडी सोडायला एअर कंडिशन त्या ऑफिसमध्ये येऊन बिल करतो. माझे जे मेकॅनिक आहेत त्यांचं काय? त्यांना कुठे मी उन्हात भाजून काढू? तर तिथे आम्ही पहिल्यांदा भारतामधलं फ्लोअर व्हेंटिलेशन आणलं. सबंध जमिनीतनं माझे एअरकूलचे प्लॅन्ट आहेत, सबंध जाळी आहे आणि सबंध वर्कशॉपच्या कडेने आजही तिथे जाऊन बघाल तर तुम्हाला जाळी आहे. मी एअरकूल वर्कशॉप ज्याला म्हणता येईल सोप्या भाषेत, आम्ही त्याला फ्लोअर व्हेंटिलेशन म्हणतो. खालनं आम्ही गार हवा सोडली. आता ह्या सोडायला काही अक्कल लागते का? नाही. फक्त तुम्हाला हे पाहिजे इथनं की यस, वर्कशॉप आहे, माझ्या मेकॅनिकच्या पण मी काळजी घेतली पाहिजे. तर त्याला मी खालनं गार हवा सोडली. त्याला एअर कूलिंग म्हणतात. वॉटर चिल्ड एअर कंडिशनिंग सारखा हा प्रकार आहे, वेगळा प्रकार आहे. ती सोडली आणि त्याच्यानंतर वर्कशॉपची रचना केली. आम्हाला अभिमान वाटतोय, DSK टोयोटा आणि ऑटोमोबाईलच्या इतिहासात खूप नवीन पायंडे पाडले. एक मी तुम्हाला सांगेन. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.